जय मल्हार मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत आमच्या आराध्य दैवत कुलदैवत असणारे खंडोबा महाराज मंदिर निळवंडे येथे. तर या खंडोबाच्या डोंगरावर जाण्यासाठी इथे पायऱ्या सुद्धा बनवलेल्या आहेत आणि इथे साईडलाच नवीन अशी झाडे लावलेली आहेत, वृक्षारोपण केलेलं आहे आणि त्या वृक्षारोपणाला पाण्यासाठी पाण्याची पाईपलाईन वगैरे सुद्धा केलेली आहे. तर खंडोबा देवस्थान हे संगमनेर कोपरगाव रोडवरती येते, संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावात, जे की संगमनेरपासून 12 ते 13 किलोमीटर आहे. येथे एक तरी गुलाबी कलरचा शर्ट घालून पुढे चालणारे आमचे मित्र सुनील भाऊ ते खूप पटपट वर चढत आले या पायऱ्यांवरून आणि समोर हातात नारळ घेऊन चालताय. इथे आपल्याला हा निळवंड्याचा पाट दिसतोय जो की निळवंड्यावरून आलेला आहे आणि त्यामुळेच परिसर सुद्धा असा हिरवा झालेला आहे. तर असे भव्य आणि सुंदर असे खंडोबा मंदिर आपण बाहेरून बघू शकता. कलर पण खूप छान दिलेला आहे या मंदिराला. वरती इथे दीपमाळ पण बनवलेली आहे. भांडारा घेऊन टाकून टाकेली भांडारा एवढ्यानं काय होते, देवाच्या नावानं भांडार आहे. पायी दोरा कमाल करगुडाचे बीरा गळ्यात कंठी मोहनमाळा डोर शेरा अंगार शाल सदा हिरा लाल जेजुरी जाई शिकार खिळी मासा सुंदरी आरती करी देवावळी नाना परी देवाच्या शृंगरा कोट लागो शिरा खंडोबा तोडू का आता हे कर वाटी फोड. संदानंदाचा येळकोट 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 हर हर महादेव चिंतन मोर्या भैरवचंद बागडवून नजरा सोन्याची जेजुरी मोत्याला सुरा निळा घोडा पायी दोरा कमर करकोडाची बिरा कंठी गळ्यात मोहनमाळा. संदानंदा काही वाचणार कसं तुम्ही मध्ये आले गेलं ना मग पुढं तुम्ही एवढं सोडून दुसरी आधीच ठरेल नव्हतं का ऐकलं नाही जाऊ काही नाही हे तरच मला वाचता येईल काय वाचता येणार चालू आहे का पाहिजे संदानंदाचा येळकोट 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 हर हर महादेव चिंतन मोर्या भगवत चंद्रागड नजरा सोन्याची जेजुरी मोत्यात चुरा निळा घोडा पायी दोडा कमर करुडाचे बीर रागळ्यात कंठी मोहन माळ डोर शेरा अंकशा सदा हिरा लाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवावळी नाना परी देवाची सुंदरा कोट लागो शिकारा खंडाळ्याचा खंडका भंडाऱ्याचा बाडका बोल संदानंदाचा. तसेच मित्रांनो आपण इथे बघू शकता की या डोंगरावरून आपल्याला खाली जी शेती दिसते ती खूप छान अशी दिसते. खाली रोड वगैरे पण दिसतोय आपल्याला. इथे एक 5-6 वर्षापूर्वी लावलेले वडाचे झाड आणि लिंबाचे झाडे पण आहेत. इथे समोर जर बघितलं तर एक टाकी हौद असा बनवलेला आहे जो की पूर्णपणे दगडात कोरीव काम करून बनवलेला आहे. धन्यवाद.